चिमणीची माहिती मराठी व चिमणी पक्षी मराठी माहिती स्पॅरो इन्फॉर्मेशन इन मराठी। चिमणी म्हणजेच स्पॅरो एक लहान पक्षी असते। ती संपूर्ण आशिया आणि युरोप खंडात आढळते। मागील काही वर्षांपासून शहरी भागातून चिमण्या अदृश्य झाल्या आहेत, परंतु तरीही ग्रामीण भागात अजूनही उत्तम प्रमाणात चिमण्या निवास करीत आहेत। आजच्या लेखात आपण चिमणी पक्षाची मराठी माहिती स्पॅरो इन्फॉर्मेशन इन मराठी मिळवणार आहोत। चिमणी काय खाते, तिचे पिल्ले, वजन, लांबी, उंची इत्यादी माहिती पाहणार आहोत। चिमणी एक लहान आकाराचा पक्षी असते। चिमण्या संपूर्ण भारतात आढळतात। चिमणीला इंग्रजी भाषेत स्पॅरो म्हटले जाते। चिमणीचे शास्त्रीय नाव पॅसरिडाई आहे। जगभरात चिमण्यांच्या जवळपास 24 प्रजाती आढळतात। चिमणी झाडांवर घरटे करून राहते। चिमण्या या प्रामुख्याने समूहात राहतात। दरवर्षी 20 मार्चला विश्व चिमणी दिवस साजरा केला जातो। शहरी व ग्रामीण भागात आढळणाऱ्या चिमण्यांना मनुष्य वस्तीत राहणाऱ्या चिमण्या म्हणून ओळखले जाते। या विपरीत वनात राहणाऱ्या चिमण्यांना वन्य चिमणी म्हणून ओळखले जाते। चिमणीची शारीरिक रचना। चिमणी आकारात खूप लहान असते। तिचा रंग भुरा किंवा पांढरा असतो। तिची लांबी 14 ते 16 सेंटीमीटर पर्यंत असते। चिमणीचे वजन जवळपास 25 ते 40 ग्रॅम असते। ती 10,000 ते 12,000 फूटच्या उंचीपर्यंत उडू शकते। चिमणीला एक पिवळ्या रंगाची चोच आणि उडण्यासाठी 2 पंख असतात। तिचा आवाजाला चिव चिव म्हटले जाते। चिमणीचा सरासरी जीवन काळ 4 ते 6 वर्षांचा असतो। तिचा उडण्याचा सरासरी वेग 35 किलोमीटर प्रति तास असतो। चिमणी किती अंडी देते? चिमणी वर्षभरात जवळपास 3 ते 5 अंडी देते। चिमणीची पिल्ले 13 ते 15 दिवसात घरट्यातून बाहेर पडतात। जोपर्यंत पिल्ले उडण्यायोग्य होत नाही तोपर्यंत त्यांचे आई वडील सोबत असतात। पुढील 15 ते 20 दिवसात ते उडायला लागतात। चिमणीची घरटे नेहमी पुरुष चिमण्याद्वारे बनवले जाते। चिमणीचे अन्न। शहरात व गावात आढळणाऱ्या चिमण्या धान्याचे दाणे तसेच लहान मोठे किडे मुंग्या खातात। मांजर, साप, कुत्रे, लांडगे, गरुड इत्यादी मांसाहारी प्राणी चिमणी व तिच्या अंड्यांची शिकार करतात। सन 1950 मध्ये चिमण्यामुळे चीनमधील पिकांचे होत असलेले नुकसान पाहून चीनी शासनाने चिमण्यांना मारण्याचे आदेश दिले। यामुळे मोठ्या प्रमाणात चिमण्या मारण्यात आल्या, परंतु याचे परिणाम उलट झाले। चीनमध्ये इतर किडे, जीवजंतू आणि मुंग्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली। हे किडे पिकांचे चिमण्यापेक्षा अधिक नुकसान करू लागले आणि परिणामी चीनमध्ये लोकांना अन्नाची कमतरता व उपासमारीची दिवस आले। तर अशा पद्धतीने निसर्गाचे समतोल राखण्यासाठी चिमण्या तसेच इतर सर्वच पशु पक्षी उपयोगाचे आहेत। चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे। चिमणी हा जरी छोटासा पक्षी असला तरी निसर्गाचे संतुलन राखण्यात उपयुक्त आहे। आपल्या वातावरणात असलेल्या कीटकांना खाऊन चिमणी नष्ट करते, परंतु आज शहरी भागात चिमण्या जवळपास विलुप्त झाल्या आहेत। ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात त्या अस्तित्वात आहेत। चिमण्यांच्या विलुप्ती मागील मुख्य कारण शहरात तयार होत असलेले मोठमोठे उद्योगधंदे, कारखाने, वायू प्रदूषण, वृक्षतोड, गाडी मोटारीची प्रदूषण आणि मोबाईलच्या टॉवर मधून निघणारे हानिकारक किरणे इत्यादी आहेत। शासनाने चिमण्या व यांच्या सारख्या इतर पशु पक्ष्यांच्या होत असणाऱ्या विलुप्तीकडे विशेष लक्ष द्यायला हवे व यासाठी योग्य पावले देखील उचलायला हवीत।